steep gully under the finger. He was an excellent skier, so German bullets and dogs stood no chance with him. There are plenty of such tales and legends about Kasprowy Wierch. Przed nami Kasprowy Wierch. Ma on wysokość 1987 metrów nad poziomem morza. Tuż po wyjściu z peronu, już w sklepie górnej stacji znajdziecie fajne pamiątki i ubrania z kolekcji sygnowanej. लास्ट टाइम इथे आम्हाला जायला नाही भेटलं कारण की स्नो होता आणि सरकायला होतं तो पडलो असतो. हा तिकडे त्यावाल्या पीकला पण जाऊ तिकडे त्या साईडला. हो आणि हा लेक पण नव्हता दिसत लास्ट टाइम. एक लेक आहे खाली, हा पण नाही दिसलेला आम्हाला लास्ट टाइम. किंवा बर्फ होता म्हणून ते सगळं बर्फ दिसत होतं. भारी आहे रे. काय बोलायचं त्याला, बाई माणूस. बाकी पोरं इथं आहेत आणि हा येडा बघा कुठे आहे, लकी. मेंटल तिथं का गेलाय का माहिती एवढं लांब. आनंद भाई. आता आम्ही कॉफी घ्यायला आलोय. हे कावा म्हणजे कॉफी. मी कॅपेचिनो ऑर्डर केले पण कॅपेचिनो आहे नाही. कॅपेचिनो कुठे? अरे हा रे दारू आहे सोपलिका. दिस इज फॉर मी. जिंक वन और जस्ट आपली कॉफी आले. और जस्ट हा व्ह्यू प्लस कॉफी. आणि इकडे रेस्टॉरंट आहे म्हणजे कॅफे टाईप. आणि त्यात कॅफेचा इकडे छोटासा तो आउटलेट होता आणि हा इथे असा रेस्टॉरंट आहे वरती एवढ्या हाईटवर सुद्धा. हे बघा असं रेस्टॉरंट आहे वरती सुद्धा सिटिंग आहे आणि खाली इथे असं रेस्टॉरंट आहे इथे मस्त. आणि खाली वॉशरूम वगैरे डाऊनस्टेअर्सला जाऊन. ओव्हरऑल ही जागा खूप सुंदर आहे, खूप छान वाटतं येऊन. पोलंडमध्ये कोण असेल येणार किंवा प्लॅन करणार असेल तर इथे नक्की या. केवढा मोठा आहे बा ना, त्या बाजूला उभं जाऊन उभा राहा ना. केवढा मोठा आहे बा ना तो. मस्तच आहे रे. तर भाई आता आम्ही जेवायला आलोय. त्याची बायको बोलते आणि 1 तासाने स्टार्टर आला आमचा. हे तर जेवण आलं आहे व्हेज. माझ्याकडे प्लेटच नाही आहे. शॉर्ट झाला आहे, नाराज झाला बिचारा. पब्लिक वैतागले भाई, यांच्याकडे जाम गर्दी आहे. जेवण चांगलं आहे पण गर्दी लय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी आलो इथे मार्केटमध्ये. ते आमच्या काय बोलतात त्याला स्टेच्या जवळ जे मार्केट आहे तिकडे मला इथून ते मॅग्नेट वगैरे घ्यायचं आहे. बाकी लोक अजून रेडीच होत आहेत म्हणून पुढे निघून आलो मी. तर परत मार्केट बघायला जाऊया आपण. ज्या कामासाठी मी बाहेर निघालो पुढे. आणि ती शॉन द शिप घ्यायची. शॉन द शिप. इथे खूप सारे लोक इथे मिडल ईस्टवरून वगैरे येतात जाकोपानीला. कारण गुगल केलं तर बघितलं इथे पोलंडमध्ये ॲज कम्पेअर्ड टू अदर प्लेसेस इथे जास्त त्यांचा तो हलाल फूड जास्त भेटतं इथे. आणि ते लोक त्याच्याशिवाय काय खात नाहीत ना, म्हणजे नॉर्मल मीट. तर त्यामुळे ते लोक इथे खूप येतात फिरायला. आणि त्या मिडल ईस्टमध्ये हे खूप जास्त फेमस आहे म्हणजे जाकोपानी ही जागा. भरपूर लोक आहेत, भरपूर. असं वाटतं मध्ये मध्ये की भाई आपण पोलंडला नाही कुठेतरी
दुबई सारख्या जागेवर आहे ते केबल कार्ट काय बोलणार याला, हां केबल कार्टच. मस्त व्ह्यू आहे आणि इथून हे बघा, ही अशी इथे जागा आहे. तर असे लोक वरती येतात. पण आम्ही आमचा ऑलरेडी स्टेच इथे केला आहे जवळच, तर एवढा काय आम्हाला सीन नाही हे सगळं करून यायची. म्हणजे जे लोक खाली स्टे वगैरे करतात त्यांना हे ह्याच्या थ्रू इथे वरती यायला लागतं, कारण की हा मार्केट जो आहे थोडा फेमस आहे, खूप लोक येतात, गर्दी असते भरपूर. आम्ही खूप हाईटवर आहे, म्हणजे स्टे आमचा स्टे तर असं ह्या डोंगरावर पाहिजे ना, अजून मजा आली असती. आता तर आणलं भारी. तर आपण ही शिप घेतले, शॉन द शिप. इथे छोटीवाले, ही अजून मोठी भाई. ते फक्त कॅश ॲक्सेप्ट करतात, कारण या जागेवरती इंटरनेट थोडा स्लो आहे म्हणून. माझ्याकडे फक्त 30च लॉटी होते, म्हणून ती एक शॉन द शिप घेतले. शॉन द शिप ॲक्च्युली ही वाली ब्लॅकवाली सेम आहे हा आयटम, अशीच होती शॉन द शिप कार्टून. तो हे मस्त स्कार्फ मफलर, ठीक आहे, छान आहे. एक घ्यायला लागेल, माझ्याकडे कॅश नाही, आता परत पाठी जावं लागेल, पोरांकडून कॅश घेऊन यायला लागेल. यार या साईडला व्ह्यू बघा, छान आहे. किती आवाज करतो रे मामा. पडले आले होते मला पाडा आणि स्वतःच बंद पडले. गरमागरमीत वाजल्यानंतर थंड पडले, हुडवरती भंड पडले. आम्ही मारले ढुंगणावरती पालघर आणि तुटून यांच्या. काय वाटतंय तुला? कसं तरी होतंय, मळमळतंय लकीला, कसं तरी होतंय. डोंट ट्राय टू एक्झॅजरेट. पण मळमळतं तर आहे ना तुला? नो ब्रो. खरं सांग. आर यू गोइंग पर्सनल? मेरे को तो कैसा तो हो रहा है, ऐसा वैसा बोला अभी तू. तर लकीला मळमळतं. आणि आम्ही आता निघालो मोर्स्किओकोला. खूप छान रस्ता आहे भाई, डोंगरा बिंगरातून, रानाविनातून. लकीसाठी आता गाडी थांबवायची आम्हाला इथे कुठेतरी, बघूया. अरे हा माणूस कालचा आहे का? सेल्फी घेतो याच्यावर. काल निघालेला आज आला इथं. तो भी घर है लोग. तर आम्ही आलो इथे मोस्किओकोच्या इथे जायला. आईस्क्रीम घेतलाय आणि घोडे बघा केवढे मोठे. हा बघा, हा माणूस माझ्यापेक्षा हाईटने मोठा आहे, मी 6 फूट आहे. आणि हा जरा जाऊन त्या बाजूला उभा राहा थोडासा, बघू ह्याची हाईट केवढी. मारला 6 मी आहे, 6 पेक्षा तो उंचच आहे. तो काल बघितलेला घोडा त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण हे खूप महाग आहेत हे घोडे, म्हणजे हे हॉर्स राईड. नाही ते खायची पण सोय. 2000 रुपये वर जायला फक्त. 2000 रुपये खाली आले. 2000 रुपये वरती जायचे, 2000 रुपयाने खाली यायचं. मी बोलतोय त्या वॉटरफॉलला जाऊ, इथून जाऊ. चल ना इथून. इथं जाऊया, जाऊया. इथं वॉटरफॉल लागतो मला, 2 लागतात. कुठल्या साईडने चालायचं रे? अरे केवढा मोठा घोडा आहे हा. काय वाटतं, स्वस्त वाटतोय? अरे यो जरा कमजोर वाटतो, कमकुवत असे. यो कसा भाई फुल वाटतो भाई. माणसं मागे बसतो तू, घोडे पाहतो. हा काय नीरज शेट एक्सपिरियन्स बोलतोय, घोडे पाहतात. हा खरी गोष्ट आहे. मग वास येतो माणसाच्या तोंडावर पण. माणसाच्या तोंडावर बांधला. दिस गाय विल फेल.
एकदम पुढे बसतोय ना. नाही रे मेंटल आहे का? उलटी पण होते ना त्याला, बसून टाक. आईस्क्रीम रूम आहे. आता आम्ही घोडागाडीमध्ये बसलोय कारण ट्रेक खूप मोठा होता. 6.8 किलोमीटरचा आणि 2 तास लागत होते. एवढी आमच्या पायात तर क्षमता नाही. बोलता हो इधर काहीतरी होईल मला वाटतं. घोडा पादल बघा आता थोडा वेळ. इथे एक वॉटरफॉल आहे छोटूसा. ऍक्च्युली ह्या साईडला आहे वॉटरफॉल. तर भाई पोचलो आता आम्ही फायनली. किती वेळ लागला आपल्याला तरी? अर्धा तास? 40-45 मिनिटं. भरपूर टाइम लागला. पाय दुखायला लागले बसून बसून. आता इथून आम्हाला जायचं आहे चालत. हा जो डोंगर आहे ना त्याच्या इथे खाली तो लेक आहे मॉर्स्किओको. इथून चालत जायचं आहे. इथून पण आय गेस 20 मिनिट्स वगैरे असेल. इथून चालत अर्धा तास तरी असेल. इथे चालत जायचं आहे आता अजून. रॉकी याच माश नाही मी पण फालतू. पोरं बाय डिक्रीज होत चालले हळूहळू. Leave me alone. Leave me alone. Leave me home. Leave me home. तुम्ही ट्विनिंग केले भाई दोघांनी. वेगळा कलर आहे. ठीक आहे इट्स ओके. अजून किती वेळ लागेल रे? 5-10 मिनिटं असतील ना अजून. तू केवढा मी केवढा? मी केवढा तू केवढा? नाही नो सॉरी मॅन सॉरी. तर फायनली पोचलोय. प्रॉपर 35 मिनिट्स वॉक केल्यानंतर इकडे हा रेस्टॉरंट आहे आणि इथे स्टे सुद्धा करू शकतो भाई. आणि हा इकडे लेक मॉर्स्किओको द फेमस. पाणी वगैरे किती छान आहे. हो का? त्याला शिव्या खायची सवयच आहे. बदकाला शेंगदाणे खायला टाकतोय आणि ती पॉवर रेंजर आलेली त्याला बोलून गेली प्लीज डोंट डू दिस. कोण होती ती? पकड ना त्याला. पकडलं की त्याला? पकड. हात दे ना त्याला. हात दे ना. पाणी देईल तो आता. तो थुकल तुझ्या तोंडावर. असं पाय वरती करून मुतला पाहिजे. तर आम्ही आता इथे आलोय. रस्ता वरती आहे तिकडे आणि आम्ही इथे असं जरा टाइमपास करायला खाली उतरलो. बघायला जरा इथे पाणी वाहत होतं तर मस्त वाटतंय. पण छान आहे. हो का? पण इथे एक अशी भीती नाही आहे कुठल्या वाईल्ड ॲनिमल्सची वगैरे एवढी जास्त. कारण की एवढे जास्त आहेत पण नाही इथे ना. सापांची किंवा काय असं किडे मकोडे पण जास्त काय आहे ना इथे यांच्या जंगलामध्ये. पण तरी पण हे लोक तर घाबरतात. मग हे लोक आमच्या इथे येतील तर काय होईल यांचं?
चला भाई, फायनली आम्ही आलोय खाली. हा, आजची ट्रिप ढकलली गेली भाई, कशी बशी काढली. चाललो पण ना भाई, चांगलाच चाललो तिकडे. आणि ते अर्धा तास झोपलो पण मी या घोडागाडीमध्ये. पाय पाय तर बसून बसून पण दुखायला लागले रे माझ्याकडे. काय माहिती, हे स्लोवेकिया आहे त्या साईडला. शेंगेन लिहिले शेंगेन आहे मी. एकटा आहेस तुला आम्ही स्लोवेकियामध्ये एंटर केलं. वाव, किती सुंदर आहे स्लोवेकिया. जास्त पुढं नको जाऊ. इथेच फिरले जाऊ. काही बिल्ली आली आपल्या इथे. ही साला पार्किंग नमदो. ई साला कप नाम दो. वाव, जागेवर गाडी लावली पार्क केली. लुकिंग लाईक ते पार्किंग आहे ना ही ऍक्च्युली, पण आता काय ठीक आहे. हा, आपल्याला चालतं काय, आता इंडियावरून आलो ना. मस्त जागा आहे, वातावरण एकदम बरं. दारात नको टाकायचं ना. टाक दारातच, कुठं लावशील. हॉट चॉकलेट आणलं तर लय बरं वाटतं. हॉट चॉकलेट थोडी भेटतो का? चपका हे स्टोअर तुम्हाला पोलंडमध्ये प्रत्येक जागेवर मिळेल, 5-5 मिनिटाला वॉर्सोमध्ये तर. नाही आहे. चिप्स विप्स कुठे बघायचं. तर भाई, दिवस काय संपत नाही पोरांचा. स्पॉटवर स्पॉट शोधत चाललेत. पोरांना येऊ दे ना, एकटा एकटा कशाला पळतोय पुढं. मग ये ना, तू काय पोरगी आहेस का? तू पण ये ना भाई. कालोख झालाय, पण तरी पण पाणी बघूनच राहायचंय काय आज. कालोख झालेला नाहीये सुरुवात अजून. मग 8:30 वाजले संध्याकाळचे. अजून 1 तास आहे कालोख व्हायचं. अरे पण काळोख तर झालाय ना, पण क्लाउड्स आहेत त्यामुळे काळोख झालाय. हा, तिथे तरी उजेड असला पाहिजे रे ऍटलिस्ट. आम्ही एक स्पॉट बघितलाय पाणीवाला, तिथे चाललोय आता. बघूया. पाण्याचा आवाज तर येतोय, बघूया. ओ हो, भाई तिकडे तर लोक टूर बीर झालाय, कॅम्पिंग बिम्पिंग सारखं करतात काहीतरी. तर आमच्या गावच्या नदीसारखे वाटते. निघायचा टाइम झालाय, मस्त वातावरण झालंय. सनसेट तर बघायलाच नाही भेटला आज पण, काल पण, परवा पण नाही भेटला. त्या साईडला सनसेट झालाय. चला बघूया नेक्स्ट स्टॉप काय आता. लेट्स गो. भाई, आम्ही जेवायला आलोय आणि लगेच जेवण सर्वात लास्ट आलंय. हे बघा, याचं पहिलं आलंय आणि हे रोबोट आमचं सामान घेऊन आलंय, म्हणजे जेवण. Rocky and my friend would bring more Rocky because Thank you so much. थँक्यू. परत बोल. सकाळचे 4:30 वाजले ना, आम्ही जंगल सफारीला आलोय. जंगल सफारी नाही, आपण ते भेकर बघत. भेकराला काय बोलतात? डिअर. 2 डिअर स्पॉटेड. स्पॉटेड डिअरच होते ते. स्पॉटेड बाई, स्पॉटेड. नियर बाय पिशाच नो. नो नो नो. घरापासून आपण किती जवळ आहे आता? घरापासून आपण 20 मिनिट. 20 मिनिटं. आणि आम्ही भलत्याच जागेवर आलोय. आणि आता बघतोय काय भेटतंय का आम्हाला बघायला. वर्षोच आहे.
नाही ट्रेनचा आवाज नाही भाई. फुल एकदम घनदाट जंगल येते. सनराईज बघायच्या हिशोबात आम्ही जरा जंगलवाला एरिया पकडला आणि आम्हाला डिअर दिसले. चला घरी जाऊया. पहिले सनराईज बघूया थोडा तरी बघू. तर भाई सनराईज बघायला आलो आम्ही. हे बघा पाठी सनराईज दिसत असेल तुम्हाला. एक नंबर सनराईज दिसतोय फुल जबरदस्त. आणि इथेच आम्ही इथे डिअर बघितलेले ते असे घुसलेले म्हणून आम्ही इकडे आलो. बघा तुम्हाला तर मित्रांनो ही ट्रिप आणि हा ब्लॉग संपवायचा वेळ आलाय. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा. शेअर ही कर दे.